अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशांची जी पुस्तकं आहेत त्यातलं परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था हे पुस्तक वाचत आहोत. श्री गदाधर भट्टांची कथा. वृंदावनात श्री गदाधर भट्ट नावाचे एक संत होते. त्यांच्या घरी एकदा रात्री एक चोर आला. गुपचूप काल आपण गदाधर भट्टांची कथा बघितली. आज मोहाची मगरमिठी. मोहाची बंधने मुळातच अत्यंत घट्ट असतात. शिवाय आपण ती अत्यंत निष्ठेने आपल्या भोवती घट्ट बांधून घेतलेली असतात. माणसाचे मन त्या मोहांभोवतीच सारखे फिरत असते. आपला मोह पूर्ण झाला नाही की माणसाला राग येतो, दुःख होते. म्हणूनच मनाला परमपूज्य श्री मामा कौतुक्या म्हणत असत. सुख झाले तरीही मी केवढं कर्तृत्व केले किंवा माझ्यासारखा मीच असे म्हणून ते मन मोठ्या अहंकाराने मिरवत असते. दुःख निर्माण करण्यात तर मनाचा हात धरणारा कोणीच नाही. अगदी लहानात लहान घटना देखील आयुष्यभर दुःख म्हणून मिरवायला व लोकांनी सहानुभूती मिळवायला उगाळत बसण्याची मनाची हौस कधीच फिटत नाही. त्यातूनही या संसारातले मोह आहेतच साथ द्यायला. स्त्री, पुत्र, संपत्ती, दास, दासी, तारुण्य, सौंदर्य, आरोग्य, यश, कीर्ती, मान सन्मान यांचे आणि इतरही असंख्य मोह मनुष्याला असतात. तरी हे खूप मोठे मोह झाले. संसारी जीवाला तर कशाचा मोह पडेल याचा नेमच नसतो. अहो, साधा रबर बँड जरी केरा सापडला तरी तो झटकून परत वर उचलला जातो. शिवाय आपण वर मनानेच मनाचे कौतुक करतो. अगदी साधा रबर बँडसुद्धा टाकत नाही हो मी. एवढा काटकसरीने संसार करूनही कोणाला त्याची मेली किंमतच नाही अशी मुक्ताफळे घरोघरी ऐकू येत असतात. पण तोच रबर बँड दुसऱ्याला दे म्हटले तर जीवावर येणार. असले एक एक कल्पांतीही न सुटणारे मोह घेऊन प्रत्येकजण आपापला संसार करत असतो. खरे तर अशा या कलियुगात फक्त एक 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 मोहच सर्वत्र आहे. मायेची अजब कथा. एकदा एक बाई आमच्या घरी आल्या. त्याचवेळी सद्गुरू परमपूज्य श्री मामा देखील घरी आले होते. त्यांच्यासमोर बसून त्या बाई तासभर नवरा व मुलांबद्दल तक्रारी सांगून रडत संतापत होत्या. शेवटी मामाने त्यांना विचारले, मग तुझा काय विचार आहे? यावर त्या बाई म्हणाल्या, मी परत त्या घरी काही जाणार नाही. मला त्या नवऱ्याचे तोंड देखील बघायचे नाही. मामा शांतपणे म्हणाले, बघ नक्की तुला त्या कोणाबद्दलही प्रेम नाही ना? त्या निक्षून म्हणाल्या, अगदी नाही. त्यावर परमपूज्य श्री मामा म्हणाले, तर मग तू आजपासून इथेच राहा. ही शका तुला सांभाळेल. काय गं, सांभाळशील ना? मी म्हटले, अवश्य. या बाई, आत या, मी तुम्हाला जेवायला वाढते. व्यवस्थित जेवण वगैरे झाल्यावर त्या बाईंची चुळबुळ सुरू झाली. मामा म्हणाले, आता काय हवं आहे? तर म्हणाल्या, मामा, मुले घरी येतील, त्यांना खायला कोण देईल? हे आल्यावर काय म्हणतील? ते ऐकून मामा हसले. म्हणाले, मुकाट घरी जा आणि संसार कर. जोपर्यंत हे असे विचार मनात येत आहेत तोपर्यंत घर सोडायचा विचार देखील करू नकोस. असले आपले मोह मोठे चिकट असतात. सुटणे तर सोडाच, उलट ते आपल्याला आणखीनच संसारात गुंतवत असतात. पण कधीतरी मनात विचार येतो की ह्यातून आपली सुटका होईल का? दयाळू सद्गुरू. जणू काही एखादी मॅरेथॉन सुरू असल्यासारखे सगळेजण संसाराच्या मनाच्या मोहाच्या मागे पळत असतात. क्वचितच एखादा मध्येच थांबतो. विचार करायला लागतो, आपण कुठे चाललोय, आपल्याला नक्की काय हवंय. अशा विचाराने तो परतीची म्हणजे जिथून निघाला तिथली अर्थातच भगवतचरणी परत जाण्याची वाट शोधू लागतो. अशा भरकटून दमलेल्या जीवाला त्या निसरड्या मॅरेथॉनमधून फक्त सद्गुरूच सुखरूपपणे बाजूला काढू शकतात. ही खात्री असल्यामुळेच श्री एकनाथ महाराज म्हणतात की मोहजाळ माझे कोण निरशील, तुझवीन दयाळा सद्गुरू राया. हे सद्गुरू इतके दयाळू आहेत की त्यांच्या इतके दयाळू
श्री भगवंतांखेरीज दुसरे कोणीच नसतील. ते म्हणतात, जीवाचे मोहजाल हे फार विचित्र आहे. त्यातून वाट काढायला, त्याचे निरसन करायला तुमच्याशिवाय कोणीही समर्थ नाही. सद्गुरू कनवाळूपणाने शरण आलेल्या साधकाला या मोहजालातून सुटण्यासाठी शक्तिपूर्ण युक्ती सांगतात. ही युक्ती ज्याला साधली व ज्याने तसे आचरण ठेवले तोच खरा सुटला. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेच आहे की जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. शक्तीसोबतच युक्तीही. श्री सद्गुरूंनी दिलेल्या शक्तीबरोबरच त्यांनी सांगितलेली साधनेची युक्ती ज्याने वापरली तोच महासुखाच्या शिखरावर सहजपणे पोचतो. सद्गुरू संसार सांभाळून महायोग साधायला सांगतात. अनेकांची कल्पना असते तशी साधना ही काही संसाराच्या मार्गातली अडचण नसते. या उलट साधकाला ती कायमच आधार ठरते. साधनेला पूरक असे वाचन करावे, चिंतन करावे, मनन करावे, म्हणजे योग्य काय व अयोग्य काय हे नीट कळते. सगळ्यात महत्त्वाचा विचार आपण सतत जो मनात ठेवावा तो म्हणजे मी जे काय करत आहे त्यापासून माझ्या सद्गुरूंना कमीपणा येऊ नये. एवढे जरी आपण मनात ठेवले तरी पुष्कळ अनावश्यक गोष्टी आपल्या हातून घडणार नाहीत. श्री ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचे म्हणणे मोठ्या गोड भाषेत सांगितले आहे. श्री भगवंतांनी अर्जुनाला योग व युक्ती सांगून जो शक्तिसहित बोध केला तो ऐकून अर्जुनाचा मोह पूर्ण गेला. त्यामुळे अर्जुन म्हणतो की मग अर्जुन म्हणे काय देवो पुसताती आवडे मोह, तरी तो सकुटुंब गेला जी ठाओ घेऊनी आपला. वरी लोभे माये पासुनी ते सांगसी तोंड भरुनी, जे काय सेनेही करुनी जाणू नये. आता मोह असे की नाही हे ऐसे जी पुससी काही, कृतकृत्य झालो पाही तुझेपणे. गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मोहनाशाची स्थिती. अर्जुन मोठ्या प्रेमाने श्री भगवंतांना सांगतो की देवा, तुम्ही मला जो बोध केला त्यामुळे माझा मोह सकुटुंब गेला. आता त्रिगुण संपून अर्जुन गुणातून मी मुक्त झालो. तसेच मनातला संशय गेल्यामुळे विचारणे सांगणे संपले. त्यापुढे अर्जुन सांगतो की गंगा सिंधू सेवू गेली, पावताची समुद्र झाली, तेवी भक्ता सेर दिदली निजपदाची. तो तू माझा जो निरुपचारू, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरू, मा ब्रह्मतेचा उपकारू हाची म्हणे. जे मज तुम्हा आड होत भेदाचे कवाड, ते फेडून केले गोड सेवा सुख. जसे गंगेने समुद्र सेवनासाठी जावे व समुद्रच व्हावे, तशी श्री भगवंतांनी पार्थाला निजस्वरूप प्राप्तीची अनुभूती तत्काळ दिली. त्या श्रीकृष्ण सद्गुरूची कुठल्या उपचाराने सेवा करावी असाच पार्थाला प्रश्न पडला. श्री भगवत कृपेचा अनुभव घेऊन अर्जुन धन्य झाला. श्री भगवंतांनी त्याला शक्तिपातपूर्वक ही अनुभूती दिली. अर्जुनाची ही स्थिती पाहिल्यावर स्वतः श्री भगवंतच आनंदाने नाचले. यया अर्जुनाची या बोला, देवनाचे सुखे बोलला, म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज. सद्गुरूंची आनंदमयता. आपला शिष्य मोहमायेतून निघून भगवतचरणी लीन झाला हे पाहून सद्गुरूही असेच आनंदाने विभोर होतात. श्री एकनाथ महाराज सद्गुरूंचे वर्णन करताना पुढे म्हणतात की सद्गुरू राय माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव. माझे सद्गुरू राय हे सुखाचा आनंदाचा परिपूर्ण सागर आहे. सागराला तरी भरती ओहोटी असते, परंतु सद्गुरू हे त्रिगुणातीत असल्यामुळे ते अखंड, नित्य, पूर्ण व कायम आनंदमयच असतात. त्यांच्या सर्व गुणांचे कौतुक वाटल्यामुळेच की काय श्री संत एकनाथ महाराज त्यांना राया असे म्हणतात. अत्यंत प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या आणि आदरणीय व्यक्तीलाच राया म्हणण्याची पद्धत असते. आतून
श्री भगवंतांशी एकरूप झाल्यामुळे ही स्थिती सद्गुरूंना सहज प्राप्त झालेली असते. त्यांचा आनंद फक्त एकट्यालाच त्यांना मिळतो असे नाही, तर तो आनंद सतत दुसऱ्यांनाही वाटत असतात. सद्गुरूंच्या सान्निध्यात अनुभवाला आलेली अपूर्व, अद्भुत, हवीहवीशी वाटणारी शांतता हा त्या आनंदसागराचा एक दृश्य अंश भाग असतो. हा आनंद अमृतमय आहे. या सागराला ओहोटी नाही, अखंड भरतीच आहे. कितीही दुःख असो, सद्गुरूंच्या दर्शनानेच ते सर्व शांत होते. हा अनुभव माझ्याप्रमाणेच असंख्य जणांनी परमपूज्य श्री मामांच्या चरणांपाशी गेल्यावर घेतलेला आहे. उद्या आपण सद्गुरू त्रैलोक्याधार आहेत हे पाहूया. अवधूत